लॉकडाऊनला विरोध करण्यास सुरुवात झाली असून वांद्रे येथील मजुरांची गर्दी हे त्याचे उदाहरण आहे। लॉकडाऊन वाढविल्याने हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येईल असे त्यांना वाटू लागल्याने त्यांनी आपला विरोध दर्शविला। शासनाकडे अन्नधान्य साठा असूनही त्यांचे मोफत वाटप झाले नाही, म्हणून त्याचा उद्रेक वांद्रे येथे झाला। शासनाने योग्य ते पाऊल उचलले नाही तर त्याचा उद्रेक देशभर होईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे। आज दुपारी बँड्राला हजारोंचा जमाव एकत्र होऊन त्यांनी लॉकडाऊनच्या विरोधात आवाज उठवला। हे सगळेजण अशी माणसं आहेत की ज्यांचं पोट हातावरती आहे। 3 तारखेपर्यंत लॉकडाऊन झाल्यामुळे आपल्याला आता उपासमार करावी लागेल आणि उपासमारीची पाळी येईल हे त्यांनी दाखवून दिलं। मी या अगोदरही शासनाला वॉर्न करत होतो, विनंती करत होतो की शासनाकडे अन्नधान्य प्रचंड मोठ्या प्रमाणात पडलेलं आहे। 2 महिन्याचं फुकट वाटलं तरी चालेल, परंतु शासनाने वाटलं नाही आणि बँड्रा ही सुरुवात आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। आश्वासन देण्याच्या ऐवजी आम्ही 21 दिवसामध्ये कोरोना कसा थांबवला याचंच गुणगान घातल्या जाते, परंतु ज्यांचं पोट हातावरती आहे त्यांना आम्ही काय सुविधा देणार याच्याबद्दल बोलल्या जात नाही। शासनाला पुन्हा वॉर्निंग देतोय की ज्यांचं पोट हातावरती आहे त्यांची सोय केली नाही तर महाराष्ट्रभर हे उठाव होतील आणि असे उठाव झाले तर देशभर हे उठाव व्हायला वेळ लागणार नाही। जागे व्हा आणि कामाला लागा ही विनंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी करत आहे।